नमस्कार, मी योगेश जनार्दन चिले. मी आता उभा आहे प्रभाग क्रमांक 7 कळंबोली पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि माझ्यासोबत इथले प्रभाग क्रमांक 7च्या उमेदवार आहेत प्रियंका गाडे मॅडम आणि शिवम पाटील. इथे अनेक लोकांच्या तक्रारी आहेत की त्यांच्या हातावरती मार्करने मतदान केल्याची खून केली जाते आणि बाहेर आल्यावरती ती सहज रिमूव्ह करता येते. निवडणूक आयोगाच्या जे काही पत्रकं आली होती त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की तिथे शाई वापरली जाईल, परंतु यांना शाईच पोचली नाहीये. त्याच्यामुळे हे मार्करचा वापर करतायत आणि ते मार्कर पुसलं जात आहे. तुम्हाला इथल्या इथे आम्ही त्याचं प्रात्यक्षिक दाखवतो. हे नेल पॉलिश रिमूव्हल आहे. हे बघू, सहजच गेलं. हे बघा, एकदम क्लीन झालंय. पुन्हा काय राहिलं? मतदान करू शकते असं झालं. परत वोट करू. या आरामात पुन्हा जाऊन मतदान करू शकतात. तुम्ही विचार करा, बोगस मतदान करण्यासाठी स्वतः निवडणूक आयोग यांना किती मदत करते येते. आधीच बोगस मतदार नोंदवले, दुबार मतदार नोंदवले आणि आता त्यांच्या सोयीसाठी दोनदा मतदान त्यांनी करावं याच्यासाठी अशा पद्धतीने मार्करने मार्क केलं जातोय. आता तुम्हाला मी शाईने जे केलेलं आहे, निकल गया. हे बघा, परत वोट करा. तुम्ही शाईने करा. ही शाई होती, शाई ही सुद्धा एवढी घाणेरडी आहे, ही निघून जाते. साध्या नेल पॉलिश रिमूव्हलने ही शाई सुद्धा निघते. अशा पद्धतीचा कारभार निवडणूक आयोगाकडून चालू आहे. या उमेदवारांना जे आय कार्ड दिलेले आहेत त्याच्यावरती फोटो आहे, स्टॅम्प आहे, परंतु तुम्ही आता सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतली जी केंद्र आहेत, मतदान केंद्र आहेत, तिथे जा. तिथल्या अधिकाऱ्यांच्या, बऱ्याच अधिकाऱ्यांच्या आय कार्ड वरती फोटो नाहीये, स्टॅम्प पण नाहीये, नुसती पेनाने नावं लिहिलेली आहेत. हा असला कारभार निवडणूक आयोग करतोय. तिथे कोण बसला, आम्ही कसं ओळखायचं? भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बसवलेत का तिथे? आमचा तो आरोप आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिथे बसवलेत, कारण त्यांना त्यांच्या आय कार्डवर ना फोटो आहे ना स्टॅम्प आहे, फक्त पेनाने लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने मार्कर वापरले जातात. इतका भोंगळ कारभार आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिला नव्हता.